राज्यात एखादं प्रकरण घडतं, आरोपी फरार होतो आणि काही दिवसांनी पोलीस त्याला पकडतात. इथपर्यंत गोष्ट सामान्य वाटते, पण जेव्हा प्रकरणात धर्मांतराचे आरोप केले जातात तेव्हा आरोपीला आश्रय दिला जातो. आरोप थेट एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकावर होतो आणि तेव्हा त्यावरून राज्यातील मोठे मोठे नेते एकमेकांवर थेट आरोप करू लागतात. तेव्हा विषय केवळ गुन्हेगारी राहत नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा वाद बनतो. नाशिकच्या कथित TCS धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी निदा खान अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली आणि तिच्या अटकेनंतर राज्याचं राजकारणच तापलं. संजय शिरसाट यांनी थेट इम्तियाज जलील यांचं नाव घेतलं. चंद्रकांत खैरे यांनी MIM वर बंदीची मागणी करत शिरसाटांच्या आरोपांना पाठिंबा दिला, तर इम्तियाज जलील यांनी पलटवार करत मी कवडीचीही किंमत देत नाही असं म्हटलं. पण निदा खान नेमकी पकडली कशी गेली? मतीन पटेलने पोलिसांसमोर काय कबुली दिली आणि या सगळ्या प्रकरणाची पुढे राजकीय पडसाद किती मोठे उमटू शकतात, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. संपूर्ण प्रकरण समजून घ्यायचं असेल तर सुरुवात करावी लागेल नाशिक मधल्या त्या कथित TCS प्रकरणापासून. कारण या प्रकरणात जबरदस्ती, धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक दबाव असे गंभीर आरोप करण्यात आले. पोलीस तपास सुरू झाला, काही आरोपींवर कारवाई झाली, पण निदा खान मात्र तब्बल अनेक दिवस फरार होती. पोलीस तिचा शोध घेत होते आणि त्याच वेळी सोशल मीडियावर या प्रकरणाभोवती मोठं वातावरण तयार होत होतं. दरम्यान नाशिक पोलिसांना माहिती मिळाली की निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसली आहे. काल आपण ती छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली. MIM चे नगरसेवक मतीन पटेल यांचा तो फ्लॅट होता. पोलिसांनी तिला कसं सापळा रचून पकडलं हे सगळं जाणून घेतलं, पण ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलीच कशी आणि मतीन पटेल यांच्या फ्लॅटवर कशी गेली हे अनउत्तरित आहे. मात्र आता स्वतः मतीन पटेल यांनी पोलिसांना हे सगळं सांगितलं. पोलिसांना आधी संशय होता की MIM चे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदाला आश्रय दिला आहे, पण थेट जाऊन चौकशी केली असती तर संशय निर्माण झाला असता. त्यामुळे पोलिसांनी वेगळीच रणनीती आखली. त्यांनी मतीन पटेलला तुमच्या निवडणूक काळातील पोलीस बॉडीगार्ड संदर्भात आणखी अधिकृत माहिती द्यायची आहे या बहाण्याने पोलीस आयुक्तालयात बोलवले. सुरुवातीला मतीनने आपल्याला निदा खान बद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं, पण पोलिसांनी एका मागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या विरोधात जमीन व्यवहाराच्या तक्रारीचा मुद्दा समोर काढण्यात आला. पोलिसांचा दबाव वाढत गेला आणि अखेर मतीनची बोबडी वळली. त्याने निदा खानला आपल्या घरात आश्रय दिल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखेचं पथक मतीनला सोबत घेऊन थेट नारे गावातील कौसर पार्क मध्ये पोहोचलं, ज्या फ्लॅटमध्ये निदा खान राहत होती. तो फ्लॅट मतीनने काही महिन्यापूर्वीच खरेदी केल्याचं सांगितलं जातं. पोलिसांनी धाड टाकत निदा खानला ताब्यात घेतलं आणि तिथूनच या प्रकरणाचे राजकीय स्फोटक वळण घडले. कारण निदाला आश्रय देणारा व्यक्ती हा MIM शी संबंधित असल्याचा आरोप समोर आला. मतीन पटेलचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्या कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली. इतकंच नाही तर निदाच्या भावाचा संबंधही MIM च्या कार्यकर्त्यांशी असल्याचं बोललं जाऊ लागलं आणि यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली. शिरसाट यांनी दावा केला की हे प्रकरण केवळ निदा खानपुरतं मर्यादित नाही. धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग नेटवर्क अशा 3 स्टेज रॅकेटचा तपास झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. पण सर्वात मोठा राजकीय स्फोट झाला तो त्यांनी इम्तियाज जलील यांचं नाव घेतल्यावर. जलील यांनीच निदाला आश्रय मिळवून देण्यात भूमिका बजावली असा थेट आरोप त्यांनी केला आणि इथेच या प्रकरणाला आणखी मोठं राजकीय वजन मिळालं. कारण उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही उघडपणे संजय शिरसाट यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. हे महत्वाचं यासाठी कारण शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात, पण निदा खान प्रकरणात दोन्ही गट एकाच भूमिकेत दिसले. म्हणजेच हा मुद्दा आता केवळ एका पक्षाचा नाहीये, तर हिंदुत्वाच्या राजकारणाशी जोडला जाऊ लागलाय. खैरेंनी थेट आरोप केला की नारेगाव परिसरात अवैध धंदे चालतात आणि तिथल्या MIM शी संबंधित लोकांनी निदा खानला मदत केली. मतीन पटेलला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. इतकंच नाही तर MIM शहरात वातावरण बिघडवत आहे असा आरोप करत त्यांनी पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली. विशेष म्हणजे खैरेंनी हा मुद्दा थेट छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाशी जोडला. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध, शहरात सातत्याने धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण आणि MIM चा वाढता प्रभाव हे सगळे मुद्दे त्यांनी पुढे आणले. त्यामुळे निदा खान प्रकरण आता फक्त पोलीस तपासापुरतं राहिलं नाहीये,
तर ते छत्रपती संभाजीनगरचे राजकीय समीकरणाशी थेट जोडलं जाणारं प्रकरण बनलंय। दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी मात्र आरोप फेटाळले। संजय शिरसाटांना मी कवडीचीही किंमत देत नाही असं म्हणत त्यांनी पलटवार केला। पण त्याच वेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, निदा खान निर्दोष असेल तर तिच्या पाठीशी उभं राहू, पण चूक सिद्ध झाली तर मदत करणार नाही। म्हणजे त्यांनी थेट बचावाची भूमिका घेतली नाही, पण स्वतःला पूर्णपणे दूरही ठेवलं नाही। दरम्यान या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली। निदाला आश्रय दिल्यानंतर तिची MIMच्या एका बड्या नेत्याशी थेट भेट घडवून आणण्याचा दावा सुद्धा केला जातोय। तुला लवकरच जामीन मिळेल असा विश्वास तिला दिल्याचंही बोललं जात आहे आणि ते नेते दुसरे तिसरे कोणी नसून ओबीसीच असल्याचं सांगितलं जातं। याच पार्श्वभूमीवर एक वरिष्ठ पोलीस अधिकारी इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचले। जरी पोलिसांनी ही नियमित भेट असल्याचं सांगितलं तरी राजकीय चर्चांना उधाण आलंय। आता या प्रकरणात मतीन पटेलच्या अडचणी वाढू शकतात। आरोपीला आश्रय दिल्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचं नगरसेवक पद धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे हे प्रकरण केवळ एका आरोपीच्या अटकेपुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर त्याचे थेट राजकीय परिणाम दिसू लागले आहेत। आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत। पोलीस तपासात आणखी कोणती नावं समोर येणार, मतीन पटेलवर नेमकी काय कारवाई होणार, इम्तियाज जलील यांची चौकशी होणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी तपासापुरतं राहणार की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुढच्या मोठ्या ध्रुवीकरणाचा मुद्दा बनणार। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।